आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। घरकुल योजनेबाबत 2052 लाभार्थ्यांना मंजुरी मिळूनही काम रखडल्याचा आरोप करत 2 BHK घराचं आश्वासन देऊन आमदारांनी दिशाभूल केल्या। माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर। काँग्रेसच्या पाठिंब्यावर बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक जिंकून आता काँग्रेसवर टीका करणाऱ्या जोल्ले यांनी पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर जावं, असं आश्वासन माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पत्रकार परिषदेत दिले। निपाणीतील महालक्ष्मी यात्रा व महाशिवरात्री उत्सव काळात शहरातील रस्ते, प्रकाश व्यवस्था व मूलभूत सुविधांची दुरावस्था असल्याची टीका त्यांनी केली। गोकाक येथील लक्ष्मी यात्रेनिमित्त रमेश जारकिहोळी यांनी 40 कोटीचा निधी आणून विकास साधल्याचे नमूद करत निपाणीसाठीही किमान 4 कोटीचा निधी आणण्याची मागणी केली आहे। घरकुल योजनेबाबत 2052 लाभार्थ्यांना मंजुरी मिळूनही काम रखडल्याचा आरोप करत 2 BHK घराचं आश्वासन देऊन दिशाभूल केल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 8 वर्षापासून 1400 लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 61,000 रुपये घेतल्याबाबत स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेसच्या मतावर निवडून आलेल्यांना पक्षावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचं स्पष्ट करत निपाणी मतदारसंघात ठोस विकास कामे झाली नसल्याचा आरोप गाडीवड्डर यांनी केला। या पत्रकार परिषदेवेळी बाळासाहेब देसाई सरकार, डॉक्टर जसराज गिरे आदी उपस्थित होते। निपाणीमध्ये यात्रेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली की लक्ष्मीची यात्रा आहे आणि तुम्ही स्वच्छता, पाणी हे सगळं पुरवायला पाहिजे। ते तुमच्या आमदारांचं काम नव्हतंच, ते नगरपालिकेच्या आयुक्ताचं काम आहे। ते ज्या गावामध्ये यात्रा किंवा काही संमेलन किंवा काही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणचं प्रशासन तिथं सगळ्या सुविधा पुरवणं हे काम त्या अधिकाऱ्यांचं असतंय। त्याला आमदार बैठक घेऊन सांगण्याची काय गरज होती? बरं, सांगितलं ते सांगितलं, पण यांनी सांगून अधिकारी ऐकणार नाहीत म्हटल्यानंतर ऐकले नाहीत बहुतेक मला वाटतं। मग खासदारांनी पण येऊन बैठक घेतली आणि त्यांनी ते सांगितलं। वास्तविक आमदार आणि खासदार दोघांनी मिळून हे निपाणी ग्रामदैवतेचं काम आहे। दोघांच्याही फंडातून असू देत किंवा राज्य सरकारकडून असू देत, अनुदान आणून थोडस काम केलं असतं तर लोकांना होय बाबा हे कामाची माणसं आहेत म्हणून कळालं असतं। नागपूर 5/2018 ते झालं, म्हणजे तक्रार दिलेली होती, तरी त्याला आम्ही मंजुरी आणली आणि मंजुरी मिळवली। मंजुरी मिळवल्यानंतर योजना मंजूर झाली की तोपर्यंत माझा नगराध्यक्षाचा कार्यकाल संपला। मग नगराध्यक्षाचा कार्यकाल संपला आणि निवडणुका झाल्या। निवडणुकीनंतर काम थांबलं। काम थांबल्यानंतर तर आम्ही नगरसेवकांनी नगरपालिकेच्या दारात आंदोलन केलं, आश्रयच्या बेनिफिशियरीना घेऊन। मग ती टीम येऊन त्या ठिकाणी कामाला सुरुवात करायचं काम त्या ठिकाणी केलं। मग नगराध्यक्ष निवडणुका झाल्या, मग त्यामध्ये जयवंत भाटले वगैरे नगराध्यक्ष झाले। त्यावेळेला नगरपालिकेच्या समोर हे एक बोर्ड लावलेला होता, नगरपालिकेच्या चौकात बी लावलेला होता। ह्याच्यामध्ये त्यांनी लोकांना आव्हान केलंय 2 BHK बोले तसा ताले म्हणून म्हणणारा नेता किंवा नेत्या 2 BHK कुठं मंजूर आहे त्यांनी सांगावंच। 1 BHK याला मंजुरी आहे। G+2 हे म्हणजे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, सेकंड फ्लोर असं आहे। ह्यांनी लोकांची दिशाभूल करून, बर तुम्ही त्यावेळेला मंत्री होत्या, नुसता आमदार नव्हत्या, मंत्री होत्या आणि अण्णासाहेब जोल्ले हे खासदार होते। मंत्री पदावर गोपनीय शपथ घेतली जाते लोकांना फसवण्याची नाही म्हणून।
किंवा निस्वार्थपणे काम करतो म्हणून शपथ असते. पण ह्या ठिकाणी सरळ सरळ खोटं बोलून लोकांचे आणि आपल्याच भाजपच्या कार्यकर्त्यांच्याकडून पैसे भरून घेतलेले आहेत. आणि आज त्यांना 2 BHK आज बागायत 2 BHK सोडा 1 BHK मिळालेला नाही. 2018ला ही योजना मंजूर होऊन आलेली आज 8 वर्ष पूर्ण करते. 8 वर्षांमध्ये ह्यांना आम्ही मंजूर केलेलं काम मंत्री पदावर असताना आमदार असताना सगळं पूर्ण करून घेता आलं नाही. आणि उलट ह्यांनी ते होऊ नये ह्याच्याकडं ते होऊ नये म्हणूनच आतापर्यंत प्रयत्न केलेलं होतं. पण आमच्या दबावापोटी एवढी आज घरं ती तयार झालेली आहेत. ह्यांनी जर करायचं मनात आणलं असतं तर ते त्याच वेळा झालं असतं. ह्यांच्या शाळेचे संस्था वगैरे काय असं 8-8 वर्ष पेंडिंग राहतात काय. म्हणजे ह्यांनी ते कराय नकोच होतं. पण आज ते आमच्या दबावाखाली पूर्ण झालेले आहेत. आणि आता यांनी म्हणतात की आम्ही केलोय. पण माझं जाहीर आव्हान आहे त्यांनी जर हे केलं असेल कागदपत्रासह कुठेही कुठल्याही चौकामध्ये त्यांनी यावं. तिथं त्यांनी आणि मी बोलावं. नसेल तर ह्यांना ह्याच्यातली काहीही माहिती नव्हती. प्लॉट किती आहेत किती लोकांना देऊ शकतो हे काहीही माहित नव्हतं. माझ्याकडे 8 जानेवारी 2018च व्हिडिओ आहे. त्यामध्ये खुद आमदारांनी मान्य केलेलं आहे की यातलं मला कुठलंही माहित नाही. 265 प्लॉट फक्त आहेत आणि लिहून दिलेले सह्या पण आहेत माझ्या. मला गावभर व्हिडिओ दाखवावा लागेल. मग चौकामध्ये हे व्हिडिओ दाखवावा लागेल सत्य मग बाहेर आणण्यासाठी. तर फुकटच्या कामाचं श्रेय घेण्यापेक्षा काम करू दे असं माझं मत आहे. पहिली गोष्ट. दुसरी की सरकारवर त्यांची टीका टिप्पणी आहे. काय म्हणायचं त्यांचं. कोणत्या समस्या सांगू देत ना. एक. दुसरी गोष्ट आश्रयमध्ये अनेक घ्या मी सांगतो. 8 वर्ष लोकांनी पैसे भरून वाट बघायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. जर त्यांनी दामदुपटीला जर ते पैसे ठेवले असतं तर आज ते डबल झालं असतं. म्हणजे लोकांनी त्यावेळेला कर्ज काढून काही लोकांनी स्वतः जवळच दागिने घाण ठेवून या सगळ्या गोष्टी करून त्यांनी पैसे त्या ठिकाणी भरणा केलेले आहे. किती 2052 पैकी 1400 लोकांनी पैसे भरले. आज दाम दुप्पट म्हणजे 61,000चं त्यांचं 1,20,000 झालंच की नाही. सरकारी नियमात बँकेप्रमाणे 9 वर्षाला डबल आहे. किती भरले? 1400 लोकांनी भरले. किती पर्यंत किती भरले? 61,000. हा 4 हप्ते दिले होते आम्ही त्यांना. 61,000 4 हप्त्यात तुम्ही भरा म्हणून. 61,000 भरलेले 1400 लोक आहेत. आज त्या लोकांचं गरिबांचं पैसा दाम दुप्पट झालंच ते नाही. एक भाग आहे. दुसरा भाग की आता परत येतो की काँग्रेस सरकारचं निपाणीमध्ये काम करायला पाहिजे होता केला नाही. तुम्ही निष्क्रिय आहे हे निपाणीकरांना जग जाहीर आहे. मला आज त्यांना विचारायचं आहे की जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही काँग्रेसवाल्यांच्या जीवावरच निवडणूक जिंकला आहे. म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री असू देत किंवा लोकल काँग्रेस लीडर्स असू देत किंवा आमचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे असू देत. त्या सगळ्यांच्या मदतीने तुम्ही त्या काँग्रेसच्या जीवावर तुम्ही ती निवडणूक जिंकून आणि काँग्रेसच्या सदस्यांच्या पाठिंबा घेऊनच तुम्ही जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालाय. तुम्हाला काँग्रेस सरकार जर भ्रष्टाचारी वाटत असेल, काँग्रेस सरकार बरोबर नाही वाटत असेल तर तुम्ही त्या पदाचा राजीनामा द्या.
काँग्रेसचा टेकून तुम्ही घेऊन का तुम्ही राजकारण करता? नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला आम्ही त्यांना सपोर्ट केलो, सपोर्ट जरी त्यांना केलं असलं तर काम आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचं, आमच्या हिताचं आम्ही त्यावेळेला त्या ठिकाणी म्हणजे निपाणी जे काही काम करता येते वार्डाचा विकास करायचं काम आम्ही केलं. आणि ज्या दिवशी नगरपालिकेचं मुदत संपली त्या दिवशी त्यांचं आमचं त्या ठिकाणी संपलेलं आहे. भ्रष्टाचार आहे म्हणतात. मग भ्रष्टाचाराच्या सपोर्टवर तुम्ही ते करू नका ना. दुसरी गोष्ट, राज्य सरकारने रहित लोकांच्यावर अन्याय केले म्हणतात. खुद अण्णासाहेब जोल्ले शेतकऱ्यांना कर्ज दिलं तर बँक घाट्यात येते म्हणतात. मग काय व्यापाऱ्यांना कर्ज द्यायचं आहे? बँक आहे शेतकऱ्यांच्यासाठी, शेतकऱ्यांना मदत केलं पाहिजे. आणि स्वतःची चूक केल्यानंतर माफी मागताय म्हणजे तुम्ही चुकलाय हे सिद्ध आहे. वा, तुम्हाला माफी मागायची वेळ आली म्हणजे तुम्ही चुकलाय. आणि वेगवेगळे विषय ते तेवढ्या एकदम खोलात नको. काँग्रेसवाली पण त्यांनी खरं म्हणजे त्यांनी आता पद घेऊन मिळवणारे लोक गप बसले. काँग्रेसचे पदाधिकारी गप बसले. बाकीच्या गोष्टी त्यांनी बोलू दे. पण मला आणखीन एक सांगायचं आहे की महिला बाल कल्याण मंत्री यांनी 500 कोटी महिलांचं थकीत ठेवलंय म्हणून त्यांचा आरोप आहे. थकीत असेल, सरकारकडून पैसा नसल्यामुळे थकीत असेल, पण ह्यापूर्वी दिलेलं पण आहे ना. पण मला असं आवाहन करायचंय त्यांना की त्यांनी कुठलं अंडी घोटाळा किंवा कुठला भ्रष्टाचार तर केलेला नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःला पारखा, स्वतः का आहे हे स्वतःमध्ये बघा. दुसऱ्यांना नाव ठेवण्या अगोदर स्वतः आपण कळायला पाहिजे की आपण काय आहोत, आपण किती स्वच्छ आहोत. मग आणखीन भरपूर एक असं म्युन्सिपालिटीचा विषय वगैरे ते वेळ आल्यावर आपण त्यांना बोलू. चिंगळे सरांनी बोलायला पाहिजे होतं, काल खासदार आले, खासदारांनी बोलायला पाहिजे होतं. एक पक्षावर आरोप करून घेतात त्यांनी. मग पक्ष तसा आहे का हे पदाधिकाऱ्यांनी पण चिंतन मंथन केलं पाहिजे. त्यांना रोखोक तुम्ही उत्तर का दिलं नाही? कुठं तुमचे गळचिपी झालेली आहे? साठवलोटा तुमचा असू दे, आम्हाला काही देणे घेणे नाही. पण जेव्हा पक्षावर येतंय त्यावेळेला तुम्ही तुमचं तलवार बाहेर काढायला पाहिजे ना. तुमचं काय वैयक्तिक साठवलोटा असलं तर असू दे. अशा तऱ्हेनं पक्षाचं खच्चीकरण व्हायलंय, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण व्हायलंय. त्यामुळे आश्रय योजना ही आमचीच आहे, आम्हीच पूर्ण करून घेतलेली आहे. ह्यांनी आपण केल्याचं भासवू नाही. तुम्हाला काय नवीन करायचं असेल तर तुमचा हात खुले आहे, गव्हर्नमेंट आहे. आणखीन एक मला म्हणायचं आहे की सरकारकडे पैसा नाही, मग तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये विकास कामं कुठून आणणार आलाय? तुम्ही सरकार शून्य आहे म्हणताय, सरकार विकासात्मक नाही म्हणताय. मग तुमच्या मतदारसंघामध्ये कुठल्या सरकारकडनं पैसा यायला आहे? तुम्ही रोज एक रस्ता उद्घाटन केलो, तिथं गटर उद्घाटन केलो, तिथं आणखीन काय केलो. तुमच्या कृपेने सगळं व्हायलंय. तुमच्या कृपेने म्हणजे गव्हर्नमेंटचा पैसा आहे ना, तो राज्य सरकारने दिलेला पैसा आहे ना. इकडे एकीकडे राज्य सरकारला नाव ठेवायचं आणि त्या सरकारमधनं आणून मतदारसंघात काम करायचं. म्हणावं तेवढं काम केलेलं नाही, पण जेवढं केले ते राज्य सरकारने दिलेली निधी आहे ना. त्यामुळं जोल्लेंनी आरोप करत असताना स्वतः चिंतन मंथन करावं. दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा स्वतः काय आहे ते बघावं. आणि कामच तुम्हाला करायचं असेल तर भरपूर काम होतं. तुम्ही कुठलं भरीव काम निपाणीसाठी केलाय सांगा. तुम्ही आमच्या मतदारसंघाचंच नव्हे, तुम्ही आमच्या मतदारसंघावर तुमचं प्रेमच नाही आहे. तसं असतं तर परवा लक्ष्मीच्या यात्रेत महाशिवरात्रीला तुम्ही निपाणीमध्ये राज्य सरकारकडून किंवा पालकमंत्र्यांचं तुमचं साठलोटा आहे, तुम्ही त्यांना सांगून तर किमान एक थोडं अनुदान आणून तुम्ही रस्ते करायचे होता. तेही केला नाही.
साठवलोट हे फक्त स्वतः स्वार्थासाठी आहे, जनतेसाठी नाही. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.